नमस्कार मंडळी, भाग 2 मोरजूद धबधबा भाग 2 यामध्ये आपलं सहर्ष स्वागत। दुसऱ्या भागात आपण आता कापड सोडलेलं आहे। कापड्यापासून सरळ गोपालवाडी वाकण। गोपालवाडी या ठिकाणी सुप्रसिद्ध असं आपल्या पोलादपूरचं झुलतं पूल होतं, पण एक 4-5 वर्षापूर्वी जो जोरात पाऊस झाला त्याच्याने ते वाहून गेला झुलता पूल। त्यामुळं पहिला स्पॉट आम्ही ज्यावेळी इकडं मोरजूद धबधब्यावर यायचो तेव्हा झुलता पूल केल्यानंतर मोरजूद धबधब्यावर जायचो। ते पण खूप बघण्यासारखं पर्यटन स्थळ होतं, पण तो वाहून गेल्यामुळे आता कमी लोक जातात तिथे। सर्व पर्यटक आज रविवार असल्यामुळे निघालेले आहेत। वाटत आपल्याला भेटत मी तुम्हाला दाखवतो झुलता पुलावर कुठून जायचं ते। हे बघा, आता हे गोपालवाडी लागेल। गोपालवाडीच्या नंतर हे बघा हा एक रस्ता आहे बघा, हा रस्ता आहे ना कच्चा रस्ता, इथून झुलत्या पुलावर जायचो। तर ह्या रस्त्याने जायचो, पण आता काय झालंय झुलता पूल वाहून गेल्यामुळे आता काही आम्ही जात नाही। त्यामुळे आम्ही डायरेक्ट जाणार आहे आता नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीस्थळी। तिथे जाऊन नरवीरांचं दर्शन घेणार आणि मग नरवीरांचं जे घर होतं पुढचं उमरट, तिथं नरवीरांचा स्मारक आहे, त्या स्मारकाजवळ आम्ही सर्वजण जाऊन दर्शन घेणार आणि मग मोरजूद धबधब्यावर जाणार। अशा पद्धतीने आम्ही प्रवास करत करत सर्वजण निघालेलो आहे। ही मुंबईतील मंडळी आहेत। व्हॉट्सअप कॉलिंगवर आम्ही त्यांना दाखवत आहे की आम्ही निघालेलो आहे। आता आपण पोहोचलेलो आहे पित्तलवाडी ठिकाणी। हे बघा, ही जुनी घरं आहेत। कदाचित ही घरं भविष्यात आपल्याला बघायला भेटणार नाही। पित्तलवाडी या ठिकाणी, पित्तलवाडी ज्यावेळी आपण आत घुसतो त्यावेळी ही घरं लागतात। खरोखर बघण्यायोग्य आहे। नवीन इमारती, नवीन घरं बघायला भेटतात, पण जुन्या घरं आता काही बघायला भेटत नाहीत। मला असं वाटतंय पुढील पिढीला कदाचित जुनं घर कसं असतं हे माहीत पण नाही मला। आता आपण पोहोचलेलो आहे पित्तलवाडी या ठिकाणी। हे आहे पित्तलवाडी। सर्वजण आनंदाने छत्रपती शिवाजी महाराजांचं नामघोष करत आहेत। मराठा असल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव हे मुखातून निघतंच। महाराजांचं नामघोष करत, कारण नरवीरांच्या गावात तो धबधबा असल्यामुळे लोकांना सर्वांना एक उत्सुकता आहे। पोलादपूर तालुक्यात प्रत्येक गावात छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्टॅच्यू बघायला भेटतात आपल्याला। हे आहे छत्रपती शिवाजी महाराज। सावित्री नदीचं खोरं आहे। एकनाथ दादा सीएम आम्ही त्यांना प्रेमाने म्हणतो। कुठेही जायचं असेल, प्रवास करायचा असेल तर त्यांचं सहकार्य महत्वाचं असतं। जरा हसा की, आणि दिलदार मनाचा राजा, आणि दिलदार मनाचा राजा असं त्यांची ओळख आहे। नंतर त्यांचं रूप दाखवतो मी तुम्हाला। आता काय नाही, आता ते शांत आहेत। धबधब्यावर गेल्यानंतर त्यांचं रूप बघा। मंडळी 2 किलोमीटर अजून अंतर आहे आपल्याला उमरठ या ठिकाणी पोहोचण्यासाठी। जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत कलंबे यांचं घर आहे आणि हे आहे उमरठ, नरवीर तानाजी मालुसरे यांचं गाव आणि समाधीस्थळ दाखवतो मी तुम्हाला। इथून आज जाण्यासाठी नरवीर तानाजी मालुसरे यांची समाधी आणि शेलार मामा यांची समाधी आहे। नमस्कार। नरवीर तानाजी मालुसरे यांचं गाव आणि इथं आहे समाधीस्थळ। मोठा कार्यक्रम असतो इथे। सध्या काम चालू आहे त्यामुळं सर्व रेती वगैरे पडलेली आहे। देवीचं मंदिर आहे, त्याचंही काम चालू आहे। ते वरती रेस्ट हाऊस आहे आणि आहे समाधी। मला समाधी दाखवतो नरवीर तानाजी मालुसरे यांची आणि शेलार मामा यांची, दोघांचीही समाधी आहे। तर आता आपण जात आहोत समाधी या ठिकाणी। ही आहे समाधी, नरवीर तानाजी मालुसरे आणि शेलार मामा। तर नरवीर तानाजी मालुसरे आणि शेलार मामा यांची समाधीचं आम्ही सर्वांनी दर्शन घेतलं। सध्या काम चालू आहे। इथं आल्यानंतर नतमस्तक होणं गरजेचंच असतं, कारण खरोखर छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की।
जय 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 भवानी, जय 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 भवानी, धर्मवीर संभाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की। तर मंडळी, समाधीस्थळी दर्शन घेऊन आम्ही आता निघालेलो आहे. पुढील जे उमरठ आहे तिथं नरवीरांचं घर होतं त्या ठिकाणी. तर चला आपण जाऊ पुढील उमरठ येथे. तिथं तानाजी महाराजांचं स्मारक आहे. स्मारकाचं दर्शन घेऊन पुढे आपण धबधब्यावर प्रस्थान करणार आहोत. आहेत नरवीर तानाजी मालुसरे. डेव्हलप केलेला आहे एरिया. ज्यावेळी कोकणात आपण फिरायला येतो किंवा मोरजूदचा धबधबा फिरायला येतो तेव्हा नरवीरांचं दर्शन घेतल्याशिवाय पुढे जात नाही. या ठिकाणी आंबा होता शिवकालीन. हे बघा, ह्या स्पॉटला एक आंबा होता आणि त्याच्यात आहे ना तलवारी सापडलेल्या. खूप पुरातन आंबा होता. डेव्हलप केलेला आहे. हा नरवीर तानाजी मालुसरे यांचा स्टॅच्यू आहे. लोक दर्शन घेतात, फोटो काढतात. सदर ही आहे ना शिवकालीन गुफा, म्हणजे इथं असा उल्लेख आहे. हे बघा, इथे वरती ह्या डोंगरात साधारण इकडे शिवकालीन गुफा आहे. घलईकडे जाणारा मार्ग दाखवतो, पण तिथे आम्ही जात नाही कारण तिथे जाण्याचा मार्ग सध्या बंद आहे. आम्हाला माहिती नाही तो. इथं तसं एरो दाखवलेला आहे साधारण. हे बघा, इकडे ह्या डोंगराच्या गुफा आहे, शिवकालीन गुफा. तर सुप्रसिद्ध धबधबा ज्याला मोरजूदचा धबधबा म्हणतात तो हा धबधबा आहे. बघा, ह्याची हाईट बघा किती उंच आहे आणि ह्या उंचावरनं असं खाली पाणी येतं. मला दाखवतो प्रोफेशनली. हे बघा, अशा स्वरूपात खाली पाणी पडतं. हा मधला टप्पा आहे. हा वरच्या टप्प्यातून पाणी येऊन ह्या टप्प्यावर पडतं, ह्या टप्प्यावरून येऊन खाली पडतं. तर खरोखर खूप एन्जॉय करण्यासाठी मुंबईतून मंडळी येतात. तुम्हाला दाखवतो मी गर्दी किती आहे ती. खूप उंच असा हा धबधबा आहे आणि सुप्रसिद्ध ज्याला मोरजूदचा धबधबा असे म्हणतात तो हा आहे मोरजूदचा धबधबा. खरोखर कोकणातील स्वर्ग ज्याला म्हणतात ना, तो खरोखर नरवीर तानाजी मालुसरे उमरठच्या पुढे साधारण 2 किलोमीटर अंतरावर खूप सुंदर असा हा धबधबा मोरजूदचा धबधबा. आणि मोरजूदचा धबधबा तुम्हाला दाखवत आहे. अंश हे सर्व पर्यटक आलेले आहेत, आपला आनंद लुटत आहेत. एक दिवस सुट्टी घेऊन खरोखर आनंद लुटण्यात मजाच वेगळी असते. हा इथे एक स्टॉल आहे. जर काय तुम्हाला खायचं असेल तर इथेही उपलब्ध असतं. खूप सारे पर्यटक आहेत, गर्दी पण खूप झालेली आहे. ओरडत आहेत, आरडत आहेत, मौज मजा करत आहेत. अशा पद्धतीने आहे हा मोरजूदचा धबधबा. हे सर्वजण पर्यटक, हे बघा, हे पर्यटक आहेत. आपण भासतोय तिथे तर सर्व प्रकारची सुविधा आहे. चेंज करण्यासाठी पण केलेलं आहे. नमस्कार. हे बाहेरून पण आलेले आहेत पर्यटक. बघा किती गर्दी आहे. हे आता साधारण पोचलेलो आहे कोकणातील या धबधब्यावर. सुंदर असं पर्यटक आलेले आहेत. आजूबाजूला खूप गर्दी असते. खूप सारे पर्यटक आले. ही आमची गोल्डन गँग संपूर्ण टीम. हे वरनं पाणी पडून धबधब्याचं तिथे खाली जात आहे. ते बघा, खूप मस्त सुविधा केलेली आहे, सोयी केलेली आहे. तिथं चेंज करण्यासाठी केलेलं आहे. पहिली ही सुविधा नव्हती, पण आता खूप चांगली सुविधा केलेली आहे. हा धबधबा आहे आणि अंशला पाण्यात जायचं आहे, त्यामुळे तो आतुरता झालेला आहे. त्याच्या चेहऱ्यावर आनंद माहीत नाही. तर मंडळी, प्रॉपरली आपण धबधब्यावर आंघोळ करून आलेलो आहे. हा एक परश्या बघा, धबधब्यावर आंघोळ केल्यानंतर त्याची अवस्था काय झाली बघा. एन्जॉय तर खूप केले, पण त्याच्या तोंडातनं शब्द निघत नाहीत. तर परश्या, मोरजूदच्या धबधब्यावर आंघोळ केल्यानंतर तुम्हाला कसं वाटतंय? 2 शब्दात सांगायचं आहे. बोला बोला, लवकर लवकर बोला. हे मुंबईतून आलेले आहेत, आनंद घेत आहेत.
धबधब्यावर भिजल्यानंतर कसं वाटतंय अजून? तर फायनली मंडळी लहान मुलांच्या जे आमच्यासोबत होते त्यांच्या आंघोळ झालेले आहेत, त्याने एन्जॉय केलेलं आहे. आता आम्ही परत एकदा जाणार आहोत एन्जॉय करण्यासाठी. पर्यटक तर खूप आहेत, जागा पण नाही उभं राहण्यासाठी. आत मोबाईल नेऊ शकत नाही कारण पाणी खूप आहे. तर मंडळी हा मोरजूदचा धबधबा आपल्याला कसा वाटला या संदर्भात आपल्या प्रतिक्रिया कळवा. तसेच आपणही लवकरात लवकर मोरजूद धबधब्या या ठिकाणी भेट द्या. आमच्या चॅनलला लाईक करा, आमच्या व्हिडिओ शेअर करा. तर मंडळी आपला दुसरा भाग इथं आपण आता संपवत आहोत. पहिला भाग आपण पाहाल, दुसराही पाहाल अशी आशा बाळगतो आणि आपली सर्वांची रजा घेतो. जय महाराष्ट्र. आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा. मोरजूदच्या धबधब्यासंदर्भात तुम्हाला आलेला अनुभव आम्हाला जरूर सांगा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.